आता सविस्तर बातम्या। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत गुरुवारी मोठी राजकीय घडामोड घडली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार अरुण लाखानी अविरोध विजयी झाले आहेत। प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार लढत अपेक्षित असताना उमेदवारांमध्येच ऐनवेळी माघार घेतल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे। चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडूनही अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र होते। अखेर गुरुवारी शैलेश अग्रवाल जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले। विशेष म्हणजे नामनिर्देशन मागे घेताना त्यांच्यासोबत चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचा एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता। यावेळी माध्यमांशी बोलताना शैलेश अग्रवाल म्हणाले की निवडणूक प्रक्रिया आता केवळ पैशांचा बाजार बनली असून अनेक जण आर्थिक आमिषांना बळी पडत आहेत। संख्याबळाचा अभाव आणि काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने अग्रवाल यांनी सांगितले। त्यांच्या या आरोपामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आणि मी विड्रॉल घेताय की काय करताय? नाही, संख्याबळ आमच्याकडे नाही आहे। संख्याबळ आधीच जुळवाजुळव करण्याची वेळ होती, आमची ती तयारी होती। मात्र गरीब आदिवासी भागातले जे नेतृत्व करणारे आमचे त्या ठिकाणून निवडून आलेले आमचे सदस्य होते, ते जास्तीत जास्त सदस्य आधीच चालले गेले। नॉमिनेशन फाईल केल्यानंतर अजून सदस्य चालले गेले। पैशाच्या आमिषाला गरीब लोक बळी पडतात आणि त्या जोरावरती त्यांना जर नेला आहे तर आमच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक नाही। आणि जर आम्ही कंटेस्ट करायला गेलो तर अजूनही आमची लोक जातील त्या ठिकाणाहून आणि पैशाच्या बर्बादीशिवाय दुसरं काही यातून हाती लागणार नाही असं मला वाटते। म्हणून मी जे या निवडणुकीसाठी जबाबदार आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि संख्याबळावरती ही निवडणूक असते। संख्याबळ नसल्यामुळे या निवडणुकीत फक्त निवडणुकीच्या मैदानात राहणं म्हणजे घोडे बाजाराला वाव देणं आहे। म्हणून सत्सद विवेक बुद्धीने मला असं वाटते की या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय दुसरा काही पर्याय आमच्या समोर शिल्लक राहिलेला नाही। काँग्रेसमधल्या कुठल्या नेत्यांशी चर्चा झाली? विशेषतः प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा वडेट्टीवार आहेत, धानोरकर आहेत? आता नावं घेणं योग्य नाही कोणाचे। चर्चा झाली, चर्चेअंतीच मी हा निर्णय घेतला। का बरं? माझं कसं आहे, आम्ही महायुतीचे घटक आहोत। आम्ही सर्व लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहोत। आम्हाला काल आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, सुबोधजी मोहिते यांचा फोन आला की बाबा आपण महायुतीचे घटक असल्यामुळे आपण निवडणूक नाही लढली पाहिजे, आपण फॉर्म विड्रॉ केलं पाहिजे। कारण की भारतीय जनता पक्षाची आवश्यकता आपल्याला दुसऱ्या मतदारसंघामध्ये पडते जिथे आपले उमेदवार आहे आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी माझा फॉर्म नामनिर्देशन पत्र परत घेतलेला आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती। त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीर कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडणुकीमुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून लाखानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।